हॅलो. चला, नमस्कार. उच्च न्यायालयाची लिपिक पदभरती संदर्भात टोटल एक 1332 जागा, खूप मोठी जाहिरात त्या ठिकाणी उच्च न्यायालयाची पुन्हा आलेली आहे. त्याचा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम त्या ठिकाणी पाहूया, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते, मागच्या वेळेस जे काय मेरिट लागले, कितीपर्यंत लागले, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पदाचं नाव आहे लिपिक, ज्याला आपण क्लार्क म्हणतो, लिपिक क्लार्क. सगळ्यात मोठी जागा, टोटल 1332. आता या जागा नेमक्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणकोणत्या खंडपीठाच्या आहेत ती सगळी माहिती पाहूया. तत्पूर्वी चॅनलला वेळेस सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, आपली बॅच सुरू झालेली आहे. तर बॅच जॉईन करा. 999 फीस आहे क्लार्क भरतीसाठी. त्यानंतर तुम्ही जर शिपाई भरतीची तयारी करत असाल तर 740 रुपयात बॅच आहे, पहिल्या 2 दिवसासाठीचा आहे. त्यानंतर तुमची बॅचची फीस वाढवली जाणार आहे. आता बघूया या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल माहिती. आता जागा कोणकोणत्या आहेत ते लक्षात ठेवा. इथं तुम्हाला जागेच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय दिसतंय, हायकोर्ट बॉम्बे, टोटल 830 जागा आहे. त्यामध्ये जर पाहिलं असेल तर 4% जागा आता 2 वर्षामध्ये येणार जागा आहेत. 33 जागा ज्या म्हणजे जे काय डिसॅबिलिटी आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी आहे. ज्याला आपण अपंग म्हणतो त्यांच्यासाठी आहे, दिव्यांग म्हणतो. 797 जागा या तुमच्या प्रत्यक्ष भरल्या जाणार आहे या जागेसाठी. आणि वेटिंग लिस्टला त्या ठिकाणी 200 जागा आहेत. त्या कुठल्या जागा आहेत तर या फक्त बॉम्बे हायकोर्टच्या जागा आहेत. त्यानंतर मग बेंच ऑफ नागपूर म्हणजे नागपूर खंडपीठाच्या वेगळ्या जागा आहेत. 166 जागा ह्या काय म्हणते, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी पोस्ट प्रेझेंट प्लस वॅकन्सी राईज इन नेक्स्ट 2 इयर्स, 2 वर्षात जेवढ्या काही जागा भरतील त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत रिक्त होणाऱ्या. प्रत्यक्ष 4% जागा ह्या दिव्यांगासाठी आहेत, त्यातल्या 7 जागा. त्यानंतर प्रत्यक्ष जागा तुमच्या भरल्या जाणार 159 आणि वेटिंग लिस्ट लावली जाणार आहे 40 जागांची. हे कुठल्या आहेत, नागपूर बेंच, नागपूर खंडपीठाच्या आहे. त्याच्यानंतर बेंच ऑफ ऍक्ट औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या टोटल 336 जागा आहेत. या 336 पैकी 13 जागा या दिव्यांगासाठी आहेत. 323 जागांची प्रत्यक्ष त्या ठिकाणी निवड होणार आहे. 81 जागा वेटिंग वाल्याचे घेतले जाणार आहेत. हे तुमच्या टोटल जागाचं विवरण उच्च न्यायालयाच्या. मग तुम्हाला फॉर्म कुठल्या एकाच ठिकाणी भरता येणार. एक तर तुम्ही हायकोर्टला फॉर्म भरू शकतात मुंबईला, किंवा नागपूर बेंचला, किंवा छत्रपती संभाजीनगर बेंचला. तिन्हीपैकी एकाच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार. आता याचं वेतन किती आहे, पगार किती आहे तर यस 10 चा स्केल आहे. म्हणजे तुमची साधारणतः बेसिक वेतन त्यांनी दिलंय 29,200 रुपयापासून ते 92,300 रुपयापर्यंत. म्हणजे साधारणतः तुम्ही जर या लिपिक पदासाठी जॉईन झालात न्यायालयामध्ये तर तुमचं कमीत कमी सुरुवातीचं पेमेंट असणार त्या ठिकाणी 38,000 प्लस मध्ये. किती असणार, 38,000 प्लस मध्ये तुमचं सुरुवातीचं पहिलं पेमेंट त्या ठिकाणी असणार. किंवा आपण त्यानंतर वय किती वयापर्यंत फॉर्म भरता येणार. तुम्ही ओपन मधून जर असाल तर लक्षात ठेवा, ओपनचा जो कुठला कॅन्डिडेट आहे आणि कास्ट मधला जरी असेल तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. त्याच्यानंतर ओपन वाल्याला 38 वर्ष असावं, पूर्ण 38 वर्ष नसावं. कास्ट मध्ये आहे तर 43 वर्षापर्यंत तो फॉर्म भरू शकतो. न्यायालयामध्ये तुम्ही कर्मचारी असतात, न्यायालयाचे काम केलं असेल, कुठल्याही सेशन कोड असेल, कुठल्याही भरतीला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त वय नाही, कितीही वयापर्यंत तुम्ही न्यायालयाचा या भरतीमध्ये समावेश होऊ शकतात किंवा भाग घेऊ शकतात. बॅच आहे, बॅच जॉईन असेल की बॅच जॉईन करा. प्ले स्टोअरला जायचं, तुम्हाला मराठीमध्ये अशा प्रकारचे अकॅडमी सर्च करायचं आहे. तुम्हाला या प्रकारचा लोगो दिसेल, हा लोगो दिसला, आपला ऍप डाउनलोड करून घ्या. बॅच सुरू झालेली आहे. न्यायालयाची शिपाईची सुद्धा 740 रुपयामध्ये बॅच आहे प्लस जीएसटी. आता याचं क्वालिफिकेशन काय आहे, पात्रता काय, लक्षात ठेवा. पात्रता सगळ्यात महत्वाची. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुमची पात्रता तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. फक्त बघा, कॅन्डिडेट फॉर बिंग एलिजिबल मस्ट possess university degree of any recognized university. Reference will be given the holders of degree in law. म्हणजे इथं फक्त तुमची पदवी, ज्यांची पदवी झाली असेल ते सगळे जण फॉर्म भरून घेऊ शकतात. म्हणजे तुमची बीए झालेली असेल तरीही तुम्हाला फॉर्म भरता येतं. तुमचं बीकॉम झालं असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचं बीएससी झालं असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता. याच्या व्यतिरिक्त कुठली तुमची टेक्निकल डिग्री झाली असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो. आणि त्याच्यासोबत ज्यांचं लॉ मध्ये डिग्री झाली असेल त्यांना फक्त काय दिलं जाणार आहे, प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य दिलं जाणार आहे, बाकी वेगळं काही.
आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, नुसतं BA BCom BSc किंवा एनी डिग्रीवर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तर त्यांनी दिलेले बघा, मस्ट हॅव पासेस इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ स्पीड, म्हणजे त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. कंपल्सरी काय आहे, स्पीड ऑफ 40 WPA वर्ड पर मिनिट, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं 40 मिनिट प्रति सेकंद इंग्रजीची टायपिंग झालेली असली पाहिजे. किंवा ती जर नसेल तर लक्षात ठेवा, ती जर टायपिंग नसेल तर अबव गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशन और इंडस्ट्रियल ट्रेनिंग, तुमच्याकडे ते जर नसेल तर बेसिक कुठलंही सर्टिफिकेट चालतं. सर्टिफिकेट कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स GCC TBC कंडक्ट बाय महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन MSc. म्हणजे लक्षात ठेवा, इथं तुमचं इंग्रजी 40 पाहिजे, ते नसेल तर इतरही इंग्रजी कोर्स टायपिंग असलं कंपल्सरीचे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे, फॉर्म भरता येणार आहे. अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फॉर्म भरता येणार नाही. ओके, आता इकडं कंपल्सरी दिलेलं इंग्रजी. ओके, त्यानंतर आपले कम्प्युटर, लक्षात ठेवा कम्प्युटरची टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. तुम्हाला 10 प्रश्न 10 मार्कासाठी कम्प्युटरचे येतात. तुमचे टोटल 10 टेस्ट पेपर, 250 प्रश्न PDF स्वरूपात आहे. फक्त 49 रुपये फीस ठेवलेली आहे. मागचे आलेले अनेक प्रश्न या ठिकाणी आहे, मागचे आलेले खूप प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर जर पाहिलं असेल तर MSCIT कंपल्सरी नाहीये. त्यातला कुठला एखादा कोर्स असेल तर चांगलं, नसेल तर तुम्हाला जॉईन झाल्याच्या नंतर तो द्यायचा आहे. आता तुमचा सिलेबस जो आहे, हा सिलेबस कसा आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला 3 स्टेप मध्ये जावं लागतं न्यायालयाच्या भरतीमध्ये. पहिली स्टेप आहे तुमची लेखी परीक्षा. फॉर्म भरायचा, फॉर्म भरायला तुम्हाला हॉल तिकीट येतं. त्यानंतर तुमची लेखी परीक्षा असते, 90 मार्काची लेखी परीक्षा आहे. त्या 90 मार्कामध्ये काय काय तुम्हाला विचारतात तर बघा, आणि पास व्हायला तुम्हाला, पास व्हायचं असेल तर कमीत कमी त्या ठिकाणी 45 मार्क म्हणजे 50% मार्क पडणं अपेक्षित आहे. पण 50%ला तुमचा रिझल्ट लागत नाही. आताच मुंबईची पाहिली असेल 90 पैकी 64 मार्क, किती 90 पैकी 64 मार्काला कट ऑफ लागलेला आहे. लक्षात ठेवा, 90 पैकी 64 मार्क, काही जास्त हाय मार्क कट ऑफ लागलेला नाही. 90 पैकी 64 कि 45 मार्क 50% फायदा होत नाहीये. साधारणतः इथं ज्याला जास्त मार्क इथं असतील त्याचं सिलेक्शन होतं असं नाहीये. पुढची सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे ती म्हणजे टायपिंग टेस्ट. टायपिंग स्टेट मध्ये टायपिंग तिथं जे तुमची प्रॉपर झाली पाहिजे तरच तुमचं सिलेक्शन होतं, आणि अनेक न्यायालयाच्या जागा ज्या रिक्त राहतात भरले जात नाहीत, ते कारण टायपिंगचे. बघूया, मराठी आहे 10 मार्काला, इंग्रजी आहे 20 मार्काला, जनरल नॉलेज 10 मार्क आहेत, जनरल इंटेलिजन्स त्या ठिकाणी तुम्हाला किती मार्क आहेत, 20 मार्क आहेत. अर्थमॅटिक, जनरल अर्थमॅटिक विचारतात, आकडेमोड फक्त 20 मार्क, आणि कम्प्युटरचे 10 मार्क. तर या कम्प्युटरचे 10 मार्क टेस्ट सिरीज, बाकी सगळी टेस्ट सिरीज आहे, पण सध्या कम्प्युटर सुरू झालेली आहे. सगळ्या टेस्ट सिरीज तुम्हाला एकत्र मिळते 50 रुपयामध्ये. चालेल, आता त्याच्यानंतर दुसरा स्टेप, तुमचं मेरिट मध्ये तुम्ही झालात, क्वालिफाय झाल्यानंतर तुमची त्या ठिकाणी टायपिंग टेस्ट असते. टायपिंग टेस्ट किती असते बघा, मिनिमम पासिंग 10 मार्क, 20 मार्काचे असते, 10 मार्क तुमचे पासिंग साठी आहे. एक सेकंड, पासिंग साठी किती 10 मार्क आहेत बघा. ड्युरेशन 10 मिनिटाचा आहे, ड्युरेशन 10 मिनिट, मिनिमम पासिंग मार्क 10 आहे. 20 मार्काची तुमची टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे, किती 20 मार्क. काय येतं तुमची टायपिंग असते, टायपिंग पॅसेज कंटेन ऑफ 40 वर्ड, 400 वर्ड, ठीक आहे, 400 वर्ड पॅसेज असतो, तुम्हाला तो टाईप करायचा असतो. आणि याला किती मार्क आहे तुम्हाला, 20 मार्क आहेत. पासिंग साठी तुम्हाला 50% मार्क पडणं अपेक्षित आहे, म्हणजे 10 मार्क पडणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मग तुमचा 40 मार्काची तुमची असता इंटरव्ह्यू. काय असतो, 40 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू असतो. आणि एकंदरीत जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमचं 90 मार्काची लेखी परीक्षा, 20 मार्काची टायपिंग आणि 40 मार्काची मुलाखत, या सगळ्या मार्कातून त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन केलं जातं. आणि टोटल 150 मार्कातून फायनल सिलेक्शन तुमची लिस्ट लागते. आता फायनल लिस्ट किती याच्यासाठी आहे, तर या जागा तुमच्या फायनल लिस्ट साठी, तुमची जी लिस्ट लागला अगोदर सुरुवातीला, तर या जागांची लागेल. 797, 159 आणि 323 या जागांची लिस्ट लागेल. वेटिंग मध्ये 200 असतील, 40 असतील आणि 81 जण वेटिंग मध्ये वेगळे असतील. ठीक आहे, झालं इथपर्यंत झाले, टायपिंग झालेलं आहे. ओके, आता 1 बाय 1 डिटेल मध्ये काय दिले बघूया. सिलेबस मध्ये नेमकं काय,
मराठीमध्ये ग्रामर जनरल दिलेला आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा जनरल दिलंय. जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला काय काय विचारणार 10 मार्काला दिलंय. जनरल इंटेलिजन्स जे आहे तुम्हाला क्वेश्चन टू टेस्ट क्वांटिटी ऑप्टिट्यूड म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता जनरल विचारतात 20 मार्काला. त्यानंतर आकडेमोड अर्थमेटिक हे सुद्धा जनरल आहे, बेरीज वजाबाकी आकडेमोड असते. 20 प्रश्न आहेत आणि कम्प्युटरचे 10 प्रश्न असे टोटल तुम्हाला 90 प्रश्नाचा तुमचा सिलेबस आहे. झाले संपलं. काय फीस पेमेंट तुम्हाला 1000 रुपये भरायचे, SBI मध्येच भरायचे आणि फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे तर 15 डिसेंबरला सुरुवात होणार आहे. कधीपर्यंत आहे तर 5 जानेवारीच्या 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरता येणार नाही. न्यायालयाची बॅच सुरू झालेली, जॉईन करून घ्या. ओके. आणि टेस्ट पेपर सुद्धा सुरू आहे. 49 रुपये फीस आहे, ती सुद्धा जॉईन करून घ्या. ओके. थांबतो.